अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला चांगलं झोडपलंय। पावसामुळे कांदा फळबागांसह भाजीपाल्याचं सुद्धा नुकसान झालंय। काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। तर तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे कांदा फळबागांसह भाजीपाल्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामध्ये काढून ठेवलेला कांदा सुद्धा यामध्ये त्याचं नुकसान झालंय। काढून ठेवलेला कांदा हा पावसात भिजला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आता मोठा नुकसान झालं। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून हा पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे। तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी आता करण्यात येत आहे। अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला झोडपले। कांदा फळबागांसह भाजीपाल्यांचं नुकसान झालंय। त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे। त्यामध्ये महत्त्वाचं काढून ठेवलेला जो कांदा आहे तो कांदा सुद्धा भिजल्याने त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। या संदर्भात तत्काळ शासनाने दखल घेत पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। दृश्य आपण पाहतोय, कांदा भिजल्यानंतर कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ही तिन्ही दृश्य आपण पाहतोय। भुईमुगाचं नुकसान झालंय। मका पीक सुद्धा या अवकाळी पावसामुळे जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह जो पाऊस झाला त्यामुळे मका पीक आणि कांद्याला सुद्धा फटका झाला। मका पीक आडवं झालंय। हे दृश्य आपण पाहतोय। बुलढाणा, धुळे आणि अकोला या तिन्ही ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय। या संदर्भात तत्काळ पंचनामा करावा, सरकारने दखल घ्यावी, पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करावी। दृश्य आपण पाहतोय बुलढाण्यामध्ये ज्या ठिकाणी भुईमुगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय धुळ्यामध्ये दृश्य आहे ज्या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला आणि त्या अवकाळी पावसामुळे मका पीक पूर्णपणे आडवं झालेलं आहे। अकोल्यामध्ये सुद्धा कांद्याला फटका बसलाय। अकोल्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा मात्र चिंतेत आहे। अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला झोडपलं। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले। किरण, आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। अवकाळी पाऊस सुरूच आहे। यामध्ये काढून ठेवलेला कांदा सुद्धा पावसात भिजला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। काय अपडेट? खरं तर सध्याच्या घडीला जर बघितलं तर उन्हाळ कांदा हा अनेक ठिकाणी काढून ठेवण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी बाजारामध्ये नेण्याची देखील तयारी सुरू होती। मात्र गेल्या 10 ते 15 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस होतोय त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। यासोबतच अन्य पिकं देखील आहे। मोठ्या प्रमाणात आंबा पिकाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। प्रामुख्यानं नाशिक ही कांद्याची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि अशा या सगळ्या कांद्याच्या या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर शेतकऱ्यांकडनं पंचनामा करून तातडीनं मदत मिळावी अशा स्वरूपाची मागणी केली जाते। शासनाकडनं एका बाजूला पंचनाम्याचे आदेश देखील दिलेले आहे। मात्र सततचा पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पंचनामे करण्यास विलंब होतोय। त्या सगळ्या संदर्भामध्ये कृषी विभागाकडनं देखील सूचना देण्यात आलेल्या आहे। मात्र पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणचे पंचनामे होऊ शकलेले नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते सध्याच्या घडीला प्राथमिक अंदाजानुसार बांधता येत नाहीये। आणि दुसरी आणखी एक महत्वाची अडचण म्हणजे अनेक ठिकाणी जो मुसळधार पाऊस होतोय त्याचं जे नुकसान आहे ते काही दिवसांनंतर त्याचं स्पष्ट होत असतं, त्याचं रिफ्लेक्शन दिसून येत असतं आणि त्यामुळे देखील पंचनामे करण्यास सातत्यानं अडचण येते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पाऊस उघडल्यानंतर प्रत्यक्षात या पंचनाम्यांना सुरुवात होईल आणि योग्य ती कारवाई पुढील काळामध्ये केली जाईल। मात्र सध्याच्या घडीला शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना आधार देण्याची आता गरज या निमित्तानं निर्माण झालेली आहे। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं।